नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अतुल फिरके, घोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धा, बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर 4 ऑडिओ व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहोत. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सेमिस्टर 4चं चॅप्टर नंबर 2 युनिट नंबर 2 सामान्य विमा कंपन्यांचे अंतिम लेखे याचा आपण दुसरा व्हिडिओ बघत आहोत. यापूर्वीच्या मागील व्हिडिओमध्ये सामान्य विमा कंपन्यांची एक प्राथमिक ओळख आपण केली. त्यानंतर सामान्य विमा कंपन्यांचे प्रकार किती आहेत ते समजले आणि सामान्य विमा कंपन्या किती वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये विमा करार करतात याची आपण ओळख पटवली. त्यानंतर सामान्य विमा कंपन्यांचे अंतिम लेखे बनवण्याकरता पारंपरिक पद्धतच आपल्याला विद्यापीठाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाकरता फॉलो करायची आहे. या पारंपरिक पद्धतीमध्ये अंतिम लेखे बनवत असताना किती खाते ओपन करायचे याचीही आपण ओळख मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. नवीन पद्धतीप्रमाणे शेड्यूल्स बनवले जातात, परंतु विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणाकरता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सिलेबसमध्ये अमेंडमेंट नसल्या कारणानं आपण पारंपरिक पद्धतीचेच अंतिम लेखे बनवणार आहोत आणि अंतिम लेखे हे 4 खात्यामध्ये बनवले जातात. पहिला खातं रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंट हे सामान्य विमा कंपन्यांच्या व्यवहारानुसार बनवलं जातं. विमा कंपनी एका प्रकारचे व्यवहार करत असेल तर एक रेव्हेन्यू अकाउंट बनवलं जाईल. 2 प्रकारचे रेव्हेन्यू अकाउंट बनवले जातील जर का 2 बिझनेस केले जातात. 4 प्रकारचे रेव्हेन्यू अकाउंट ओपन केले जातील जर का 4 बिझनेस केले जातील. तर जेवढे इन्शुरन्स ट्रान्झॅक्शन्स, जेवढे इन्शुरन्स व्यवहार, तेवढे स्वतंत्ररित्या रेव्हेन्यू खाते बनवल्या जातील, जेणेकरून फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि मिसलेनियस इन्शुरन्स या वेगवेगळ्या 4 व्यवहारांचं स्वतंत्ररित्या आपल्याला रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू लॉस काढता यायला पाहिजे. पहिलं खातं आगम खातं रेव्हेन्यू अकाउंट बनवलं जातं. त्याचा नफा किंवा तोटा हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दुसऱ्या लेजरला ट्रान्सफर केला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नफा तोटा नेट प्रॉफिट नेट लॉस तिसऱ्या लेजर अकाउंटला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट नफा तोटा नियोजन पत्रकाला ट्रान्सफर केला जाईल आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचं शेवटचं बॅलन्स सरप्लस अमाऊंट ही आपण ताळेबंदाला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. शेवटचं स्टेटमेंट राहतं बॅलन्स शीट. या 4 फायनल अकाउंटच्या लेजर पैकी अगदी महत्वाचं पहिलं लेजर रेव्हेन्यू अकाउंट कसं बनवायचं, या रेव्हेन्यू अकाउंटचा प्रारूप काय आहे आणि यातले पद काय असतात याची प्राथमिक ओळख या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत. ब्लॅकबोर्ड वरती मित्रांनो तुम्हाला रेव्हेन्यू अकाउंटचं प्रारूप दिलेलं आहे. प्रोफॉर्म ऑफ रेव्हेन्यू अकाउंट दिलेलं आहे. रेव्हेन्यू अकाउंटला आपण म्हणतो आगम खाते. नुकतंच सांगितल्याप्रमाणे आगम खाते किती बनवले जातील इथे आपण जे बघितलं आहे डॅश 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 रेव्हेन्यू अकाउंट ऑफ डॅश 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 कंपनी लिमिटेड. व्यवहारानुसार रेव्हेन्यू अकाउंट ज्या कंपनीचा आहे त्याचं नाव लिहायचं आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, मॅक्स इन्शुरन्स कंपनी आणि फॉर द इयर एंडेड अंतिम वर्षाकरता 31 मार्च 2019 असेल, 31 मार्च 2020 असेल, 31 मार्च 2021 असेल. परंतु रेव्हेन्यू अकाउंट कुठला राहिला आहे तर इथे मी ऑप्शन दिलेले आहेत फायर ऑब्लिक मरीन ऑब्लिक ऍक्सिडेंटल ऑब्लिक मिसलेनियस. म्हणजे इन्शुरन्स कंपनी जर का 2 व्यवहार करत असेल फायर आणि मरीन, कसे ओळखायचे मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. क्लेम्स पेड सेपरेटली दिलेलं राहतं. क्लेम्स पेड फॉर फायर, क्लेम्स पेड फॉर मरीन, क्लेम्स पेड फॉर ऍक्सिडेंटल किंवा क्लेम्स पेड फॉर मिसलेनियस इन्शुरन्स. क्लेम्स पेड कुठल्या कुठल्या इन्शुरन्स बिझनेससाठी दिलेला आहे. एका बिझनेससाठी दिला असेल तर एक रेव्हेन्यू अकाउंट ओपन करायचं. 2 सेपरेट इन्शुरन्स बिझनेससाठी दिला असेल तर 2 रेव्हेन्यू अकाउंट बनवायचे. 4 सेपरेट इन्शुरन्स साठी दिला असेल तर 4 रेव्हेन्यू अकाउंट आपण बनवायचे असतात. याची ओळख ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला पटवायची आहे. आता हे सेपरेट रेव्हेन्यू अकाउंट मित्रांनो 2 प्रकारे बनवले जातात. तुम्ही सेपरेटली फायर रेव्हेन्यू अकाउंट मरीन रेव्हेन्यू अकाउंट ऍक्सिडेंटल रेव्हेन्यू अकाउंट
पहिलं फायर, दुसरं मरीन आणि तिसरं ऍक्सिडेंटल आणि गरज पडली तर चौथं मिसलेनियस, असं स्वतंत्र रेव्हेन्यू अकाउंट ओपन करायचे आणि त्या रेव्हेन्यू अकाउंटशी निगडित आवर्ती स्वरूपाचे खर्च त्या रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचे, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, आणि आवर्ती स्वरूपाच्या प्राप्ती रेव्हेन्यू इन्कम त्या रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं. म्हणजे रूल्स नॉमिनल अकाउंटचाच आहे. आवर्ती खर्च रेव्हेन्यूच्या डाव्या बाजूला, आवर्ती प्राप्ती रेव्हेन्यूच्या क्रेडिट साइडला, हाच संकल्पना आहे. पहिल्या रेव्हेन्यू मध्ये फायर रेव्हेन्यूचा नफा नुकसान निघेल, दुसऱ्या रेव्हेन्यू मध्ये मरीन रेव्हेन्यूचा नफा नुकसान निघेल आणि तिसऱ्या रेव्हेन्यू मध्ये ऍक्सिडेंटलचं नफा नुकसान निघेल. या प्रकारे 3 सेपरेट रेव्हेन्यू अकाउंट ओपन करू शकतात किंवा तुम्ही एकच कंबाइंड रेव्हेन्यू अकाउंट बनवू शकता, ज्या कंबाइंड रेव्हेन्यू अकाउंट मध्ये अमाऊंटचे 3 रकाने बनवतात. म्हणजे टायटल राहिला तुमचं रेव्हेन्यू अकाउंट, पहिला रकाना फायर साठी, दुसरा रकाना मरीन साठी आणि तिसरा रकाना ऍक्सिडेंट साठी. पहिला रकाना फायर साठी, दुसरा रकाना मरीन साठी आणि तिसरा रकाना ऍक्सिडेंट साठी. याला म्हटलं जातं कंबाइंड रेव्हेन्यू अकाउंट. हे झाले सेपरेट रेव्हेन्यू अकाउंट. सुटसुटीत राहतील, ट्रान्झॅक्शन रिपीटेडली लिहिला राहतील, परंतु कन्फ्युजन होणार नाही. वेळ कमी असेल, जागा कमी असेल, तेव्हा काही ठिकाणी प्रोफेशनल एक्झाम मध्ये हा फॉर्म्युला वापरला जातो. रेव्हेन्यू अकाउंट मध्ये लेजर कंबाईन आहे, परंतु स्वतंत्ररित्या अमाऊंटचे कॉलम केल्या जातील. म्हणजे पहिला कॉलम हा फायर रेव्हेन्यूशी निगडीत राहील, दुसरा कॉलम मरीन रेव्हेन्यूशी निगडीत राहील आणि तिसरा कॉलम ऍक्सिडेंटल रेव्हेन्यूशी निगडीत राहील. गरज असल्यास 1, गरज असल्यास 2, गरज असल्यास 3 रेव्हेन्यू अकाउंटचे 3 स्वतंत्र रकाने बनवल्या जातील. याला म्हटलं जातं कंबाइंड रेव्हेन्यू अकाउंट फॉर सेपरेट बिझनेसेस. याला म्हटलं जातं सेपरेट रेव्हेन्यू अकाउंट सेपरेट बिझनेसेस करिता. नॉर्मली पहिली पद्धत विद्यार्थ्यांना प्रचलित आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होत नाही. ओळख पटवण्यासाठी मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. यामध्ये कुठले कुठले ट्रान्झॅक्शन्स येतात, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितल्याप्रमाणे महत्वाचं पद जे असतं ते असतं प्रीमियम. महत्वाचं प्राप्तीचं पद असतं ते असतं प्रीमियम रिसिव्ड. या प्रीमियम रिसिव्ड मध्ये 2 पद आहेत. हे ग्रॉस प्रीमियम, याला म्हटलं जातं ग्रॉस प्रीमियम, आणि वर्गीकरण केल्यानंतर, काही समायोजन केल्यानंतर, काही ऍडजस्टमेंट केल्यानंतर, प्लस मायनस केल्यानंतर शर्ती शेवटी जे शेवटचं राहतं त्याला म्हटलं जातं नेट प्रीमियम. हे जी अमाऊंट आहे ही कुठली आहे? नेट प्रीमियम. अगदी महत्वाचे जे शब्द आहेत ते तुम्हाला मी सांगत आहोत. प्रीमियम रिसिव्ड ड्युरिंग द इयर हे होतं ग्रॉस, ढोबळ. परंतु पूर्ण प्रीमियम चालू वर्षाचंच आहे का? काही प्रीमियम ड्यू झालं परत येणे बाकी आहे का? काही प्रीमियम मागच्या वर्षामध्ये ड्यू होतं ते चालू वर्षामध्ये प्राप्त झालं आहे का? आपल्याला रेव्हेन्यू अकाउंट मध्ये फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 जसं का असेल तर आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2020 या 12 महिन्याशी संबंधितच रेव्हेन्यू खर्च आणि रेव्हेन्यू प्राप्तीचे पद आपल्याला चालू रेव्हेन्यू अकाउंट मध्ये घ्यायचे आहेत. पुढच्या वर्षाचे ऍडव्हान्स असतील त्यांना मायनस करावं लागेल. मागच्या वर्षाचे आउटस्टँडिंग चालू वर्षामध्ये प्राप्त झालेले असतील, प्राप्ती चालू वर्षात आहे, परंतु हे प्रीमियम मागच्या वर्षाचं होतं, जे चालू वर्षाशी निगडित नाही आहेत त्यांना आपल्याला मायनस करावं लागेल. चालू वर्षाचं प्रीमियम आहे, परंतु व्यावसायिकाने अजून पेड केलेलं नाही आहे, ते आउटस्टँडिंग आहे, अनपेड आहे, अप्राप्त आहे, त्याला आपल्याला ऍड करावं लागेल. म्हणून आउटस्टँडिंगच्या प्लस मायनसच्या ऍडजस्टमेंट राहतील आहे आणि याच प्रकारच्या ऍडजस्टमेंट उत्पन्नाला पण लागू होतात आणि याच प्रकारच्या ऍडजस्टमेंट खर्चाला सुद्धा लागू होतात. उत्पन्नाचं इन्शुरन्स कंपनीसाठी सगळ्यात महत्वाचं पद जे राहतं ते म्हणजे प्रवाजी प्राप्त झालेल्या प्रीमियम रिसिव्ड, ग्रॉस प्रीमियम आणि नेट प्रीमियम. या प्रीमियम मधनं जेव्हा किंवा घातपात होईल आहे, आग लागली, मरीनचा ऍक्सिडेंट झालेला असला किंवा एखादा अपघात झालेला असला तर अपघाताच्या वेळेला व्यावसायिकाला दाव्याची परतफेड करावी लागेल. क्लेम्स आपल्याला पेड करावे लागतील आहे. क्लेम्स देणे हा आवर्ती स्वरूपाचा सगळ्यात महत्वाचं खर्चाचं पद आहे. म्हणून खर्चाचं पद रेव्हेन्यूच्या डेबिट साइडला सगळ्यात महत्वाचं पद जे राहतं ते राहतं क्लेम्स पेड. नुकतंच सांगितल्याप्रमाणे प्रवाजीप्रमाणे क्लेम्स पेड ड्युरिंग द इयर राहतील, परंतु जेवढे क्लेम्स चालू वर्षात पेड केले ते सगळे क्लेम्स आर्थिक वर्षाशी निगडित आहेत असं जरुरी राहणार नाही. काही क्लेम्स चालू वर्षाचे आहेत, परंतु लिटिगेशन असल्या कारणानं ते चालू वर्षामध्ये पेड झाले नाही, ते पुढच्या वर्षामध्ये पेड होतील आहे. त्याला म्हटलं जातं आउटस्टँडिंग क्लेम ऍट द एंड ऑफ द इयर.
घातपात चालू वर्षात झाला, क्लेम चालू वर्षाशी निगडित आहेत, परंतु अजून स्क्रुटिनी व्हायची आहे, अजून त्याची तहकीकात व्हायची आहे, म्हणून स्क्रुटिनी होत असल्या कारणानं, अंकेक्षण होत असल्या कारणानं त्याचं पेमेंट करणे बाकी आहे, म्हणजे क्लेम चालू वर्षाचा आहे परंतु पेमेंट झालेला नाही आहे, त्याला म्हटलं जातं आउटस्टँडिंग ऍट द एंड. चालू वर्षाच्या क्लोजिंग मध्ये आउटस्टँडिंग चालू वर्षाचं आहे, पेड झालेलं नाही तरी त्याला आपल्याला प्लस करायचं असतं. अशाच पद्धतीचा गेल्या वर्षीचा घातपात झालेला होता, परंतु त्याची स्क्रुटिनी करण्यासाठी वेळ लागल्या कारणानं त्याचं पेमेंट चालू वर्षामध्ये केलेलं आहे, म्हणजे क्लेम्स चालू वर्षात पेड झाला, परंतु तो चालू वर्षाशी निगडित नव्हता, तो मागच्या वर्षाशी निगडित होता. मागील वर्षाचे क्लेम्स चालू वर्षामध्ये पेड केले, त्याला म्हटलं जातं आउटस्टँडिंग क्लेम ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर किंवा आउटस्टँडिंग क्लेम फॉर द प्रिव्हियस इयर. मागच्या वर्षाचे क्लेम्स चालू वर्षामध्ये पेड झाले. अशा प्रकारच्या मागील वर्षाच्या किंवा आगामी वर्षाच्या आउटस्टँडिंगच्या ऍडजस्टमेंट गणितामध्ये दिलेल्या असतात, त्या काटेकोरपणे आपल्याला प्लस मायनस करून सॉल्व्ह करायच्या असतात. पहिले प्राथमिक प्रोफॉर्मा बघूया. प्रोफॉर्मामध्ये रेव्हेन्यू साइडला महत्वाचे जे पद असतात ते सगळ्यात पहिलं पद क्लेम्स, प्लस मायनस करायचं आणि शेवटी राहिला क्लेम्स पेड ड्युरिंग द करंट इयर रिलेटेड टू करंट इयर. दुसरं पद राहतं कमिशन. कमिशन मध्ये 3 ट्रान्झॅक्शन दिलेले राहू शकतात: कमिशन ऑन डायरेक्ट बिझनेस, कमिशन ऑन रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड आणि कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड. सध्याच्या व्हिडिओमध्ये रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड आणि रिइन्शुरन्स सीडेड काय आहे हे बाजूला ठेवून द्या. रिइन्शुरन्स म्हणजे पुनर्विमा. डायरेक्ट इन्शुरन्स मध्ये ग्राहकाचा आणि इन्शुरन्स कंपनीचा विमा असतो, तर पुनर्विमामध्ये एक इन्शुरन्स कंपनी आपली जोखीम वाटण्यासाठी दुसऱ्या इन्शुरन्स कंपनी सोबत पुन्हा करार केला जातो, त्याला म्हटलं जातं पुनर्विमा, रिइन्शुरन्स. याचं डिटेल्स आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. तर रिइन्शुरन्स बिझनेस मध्ये डायरेक्ट रिइन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड हे 2 पद रेव्हेन्यू साइडला घ्यायचे आहेत. तर त्याच्या विपरीत, त्याच्या अपोजिट, उलट रिइन्शुरन्स सीडेड जे असेल ते क्रेडिट साइडला घ्यायचं आहे. म्हणजे पुनर्विमा स्वीकृत आणि पुनर्विमा दिलेला. स्वीकृत पुनर्विमाचे पद जे असतात ते रेव्हेन्यू साइडलाच कमिशनचं घ्यायचं, याला म्हटलं जातं आपलं स्वतःचं कमिशन. त्यानंतर एक्सपेन्स ऑफ मॅनेजमेंट, प्रबंधकीय खर्च, हे सुद्धा रेव्हेन्यू साइडला घ्यायचे आहे. बॅड डेट्स, बुडलेलं जर का काही प्रीमियम असेल तर ते सुद्धा रेव्हेन्यू साइडला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला टोटल रेव्हेन्यूच्या क्रेडिट साइड आणि टोटल रेव्हेन्यूच्या डेबिट साइडचं बॅलन्सिंग करायचं असतं. टोटल क्रेडिटच्या टोटल मधनं टोटल डेबिट मायनस करायचं आहे आणि नफा नुकसान काढून एक्सेस ऑफ क्रेडिट साइड जर का असेल तर रेव्हेन्यू प्रॉफिट हे बॅलन्सिंग फिगर आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट ही पुढच्या लेजर खात्याला म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचं आहे. क्रेडिट साइड जास्त असेल तर रेव्हेन्यू प्रॉफिट राहील जे 90% ठिकाणी राहतं. परंतु एखाद्या वर्षामध्ये जर का प्राप्तीच्या तुलनेमध्ये दावे जास्त झाले, जसं आता आपला कोरोनाचं सिच्युएशन आहे, खूप जास्त मृत्यूदर होऊन राहिलेला आहे, मग हे सामान्य मृत्यूदर गत 5 वर्षाच्या तुलनेमध्ये 10 वर्षाच्या तुलनेमध्ये जास्त आहेत. जास्त मृत्यू जर का असले तर जास्त क्लेम्स होतील आहे. म्हणून अशा विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा प्राप्तीच्या तुलनेमध्ये क्लेम्स जास्त जर का असले तर लॉस सुद्धा होऊ शकतो. विपरीत सिच्युएशन मध्ये जेव्हा एक्सपेन्सेसची अमाऊंट प्राप्तीच्या तुलनेमध्ये जास्त जर का असेल तर त्या ठिकाणी बॅलन्सिंग अमाऊंट रेव्हेन्यू लॉस राहिलाय. रेव्हेन्यू लॉस सुद्धा ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचा आहे. रेव्हेन्यू लॉस असला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, रेव्हेन्यू प्रॉफिट असलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायचं. हे सर्व करताना तुम्हाला महत्वाचा एक चिन्हांकित आयटम इथं दिसतो आहे, बॅलन्स ऍट द एंड आणि बॅलन्स ऍट द बिगिनिंग. याला म्हटलं जातं इन्शुरन्स फंड ऍट द बिगिनिंग आणि इन्शुरन्स फंड ऍट द एंड. आता विम्याची निधी कुठली राहील आहे, तर नुकतंच सांगितल्याप्रमाणे प्रव्याजी वर्षाच्या सुरुवातीला प्राप्त होतो आणि वर्षाच्या सुरुवातीला प्राप्त झाल्यानंतर इन्शुरन्स घेतल्याच्या तारखेपासून 365 दिवसाच्या कॅलेंडर इयर पर्यंत तो इन्शुरन्स क्लेम करार व्हॅलिड असतो. आता हे इन्शुरन्स क्लेमचे करार 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत प्रत्येक 365 दिवसाच्या वर्किंग डेटला होत राहतात आणि झालेल्या तारखेपासून तर पुढच्या वर्षाच्या तारखेपर्यंत म्हणजे 365 दिवसापर्यंत हे करार वैध असतात. म्हणून याच वर्षात झालेला प्रीमियम याच वर्षाच्या क्लेमसाठी लागू राहील असं जरुरी नसतं. एप्रिलचा क्लेम पुढच्या वर्षाच्या एप्रिल पर्यंत राहील. मे महिन्यामध्ये घेतलेली पॉलिसी पुढच्या महिन्याच्या मे महिन्यापर्यंत राहील. जून महिन्यात घेतलेली पॉलिसी पुढच्या महिन्याच्या जून महिन्यापर्यंत राहील. चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्याला घेतलेली पॉलिसी पुढच्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत वैध राहतं. परंतु आपले अंतिम लेखे 31 मार्चलाच संपतात. म्हणून अंतिम लेखे जरी 31 मार्चला संपलेले असले तरी प्राप्त झालेल्या प्रीमियमची रिस्क जोखीम संपलेली नाही, कारण की ही डिसेंबर पर्यंत, एप्रिल पर्यंत, मे पर्यंत
पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून 12 महिन्यापर्यंत वैध राहतं. म्हणून वर्ष जरी संपलं तरी जोखीम संपलेली नसते. याकरिता रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क, न संपलेल्या जोखीमेची संचिती हे करणं वैधानिक आपल्याला अनुसार करावं लागतं. जसं बँकिंग कंपन्यांमध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह 25% करणं हे कंपल्शन होतं, बंधनकारक होतं, त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनो अति महत्वाचा मुद्दा आहे. गणितामध्ये दिलेलं असेल किंवा नसेल, आपल्याला ओपनिंग बॅलन्स ऑफ रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ही प्रिव्हियस इयरची दिलेली राहतं. हे आपण ओपनिंग बॅलन्स रेव्हेन्यूच्या क्रेडिट साईडला घेतो आणि शेवटी बॅलन्स काढण्याच्या पूर्वी रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क क्लोजिंग बॅलन्स आपल्याला कन्सिडर करायचं असतं. हे किती करायचं असतं तर रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क @100% किंवा @50%. व्यापारानुसार 50% किंवा 100%. कशाच्या? बँकिंग कंपनीमध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह आपण नेट प्रॉफिटच्या आधारावरती केली होती. ही रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क, याचाच अर्थ न संपलेल्या जोखमीची संचिती हे नेट प्रीमियम, चालू वर्षाचं नेट प्रीमियम शब्द लक्षात घ्या. प्रीमियम मध्ये ग्रॉस प्रीमियम आहे. ग्रॉस प्रीमियम मध्ये आउटस्टँडिंग प्लस मायनस केल्यानंतर उर्वरित जी रक्कम बाहेरच्या रकमांची आपण लिहितो त्याला म्हटलं जातं नेट प्रीमियम. हे अति महत्वाचं आहे आणि या महत्वाच्या नेट प्रीमियमच्या रकमेवरती 50% किंवा 100% अमाऊंट ही आपल्याला रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क म्हणून ट्रान्सफर करायची असते. ही ट्रान्सफर केलेली रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क निधी म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क म्हणून, इन्शुरन्स रिस्क म्हणून क्लोजिंग बॅलन्स दिसतो. ही रिस्क 50% आणि 100% करावं लागतं. हे IRDA रेग्युलेशन नुसार प्रत्येक विमा कंपन्याला करणं बंधनकारक आहे. म्हणून रेव्हेन्यू अकाउंटचा सगळ्यात महत्वाचा जो का भाग असेल तर ओपनिंग रिझर्व्ह फंड ॲट द बिगिनिंग आणि क्लोजिंग रिझर्व्ह फंड ॲट द एंड. ओपनिंग रिझर्व्ह फंड आपल्याला 23 पत्रकामध्ये दिलेलं राहतं. क्लोजिंग रिझर्व्ह फंड नियमाप्रमाणे 50% आणि 100% करावं लागतं. पुन्हा एकदा रिपीट करतोय, हे 100% आणि 50% कुठल्या रकमेचे राहतात? पर्सेंटेज ऑफ नेट प्रीमियम. कुठल्या रकमेचे काढायचे असतात? 100% आणि 50% पर्सेंटेज ऑफ नेट प्रीमियम. करंट इयरचं जे नेट प्रीमियम राहतं याच्या 100% आणि 50% ट्रान्सफर करायची असते. ट्रान्सफरचा पहिला इफेक्ट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साइडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये. रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्कच्या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालकांनी जर का असं निश्चित घेतलं की उद्या येणाऱ्या जोखमीला कव्हर करण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आपण 50% 100%ची रिझर्व्ह तर करतच आहोत, परंतु आपण सुरक्षित राहण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी आपण ऍडिशनल रिझर्व्ह करायला पाहिजे. ऍडिशनल रिझर्व्ह केव्हा करायची, किती करायची हा संचालकांचा निर्णय असतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे निश्चित करतात आणि काही ठिकाणी ऍडिशनल रिझर्व्ह सुद्धा गणितात दिलेली असते. याचं सुद्धा ओपनिंग बॅलन्स मेन्शन करायचं आणि क्लोजिंग बॅलन्स गणितामध्ये दिलेल्या सूचनेनुसार करायचं, ऍडजस्टमेंट नुसार करायचं, निर्देशानुसार करायचं. याचं 50% 100%चा निर्णय नाही. ही 5% राहील, 2% राहील, 10% राहील. पर्सेंटेज कोणाचा राहिलाय तो निर्णय फिक्स आहे की हे जर का टक्केवारीमध्ये दिलेलं असेल तर हे 2%, 5%, 10%ची रक्कम कुठल्या आधारावरती काढायचं तर टक्केवारीचा आधार तोच आहे जो 50% आणि 100% साठी होता, पर्सेंटेज ऑफ नेट प्रीमियम काढायचं. पण ऍडिशनल रिझर्व्ह प्रत्येक कंतात करणं बंधनकारक आहे का? नाही. बंधन कशाचं आहे? स्टॅट्युटरी रिझर्व्ह सारखं वैधानिक बंधन प्रत्येक इन्शुरन्स व्यावसायिकाला, प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला करणं बंधनकारक कशाचं आहे? रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्कचा. याचा अर्थ काय आहे, किती टक्के रिझर्व्ह क्रिएट करायची आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये याची माहिती सांगणार. जोपर्यंत क्लोजिंग रिझर्व्ह क्रिएट होत नाही तोपर्यंत नफा काढायचा नाही. महत्वाचा भाग प्राप्तीचा. प्राप्तीमध्ये ओपनिंग रिझर्व्ह गणितामध्ये प्रिव्हियस इयरची दिलेली राहिला ती घ्यायची. त्यानंतर प्रीमियम रिसिव्ड घ्यायचं. प्रीमियम रिसिव्ड मध्ये सुद्धा ग्रॉस प्रीमियम मध्ये ऍडजस्टमेंट केल्यानंतर नेट प्रीमियम आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर गुंतवणुकीवरती प्राप्त झालेलं इंटरेस्ट आणि डिव्हिडंड क्रेडिट साइडला घ्यायचं. कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड क्रेडिट साइडला येतं आणि कुठलं अजून एखादं जर का वेगळं पद असेल तर अदर एक्सपेन्सेस म्हणून तिथे घ्यायचे, अदर इन्कम म्हणून तिथे घ्यायचं. मग टोटल इन्कमच्या पदामधनं टोटल खर्चाचे पद मायनस केल्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू लॉस काढायचं. या प्रकारे प्रारूप असतं रेव्हेन्यू अकाउंटचं. आता सगळ्यात महत्वाचा भाग, क्लेम्स पेड मधनं काय बेरीज वजाबाकी करायच्या, प्रीमियम्स पेड मधनं काय बेरीज वजाबाकी करायच्या, करंट इयरचे आउटस्टँडिंग प्लस करायचे आणि प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग मायनस करायचे. हे सूत्र दोन्ही ठिकाणी लागू आहे, सारखं आहे.
आउटस्टँडिंग करंट इयर म्हणजे जसं समजा फॉर एक्झाम्पल हे जर का आपण 2020चं गणित बनवतो आहे, तर 2020च्या अंतिमला जे राहतील ते करंट इयरचे आउटस्टँडिंग राहतील आणि 2019च्या एंडिंगला जे होते ते प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग होते. म्हणून करंट इयरचे आउटस्टँडिंग प्लस करायचे आणि प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग मायनस करायचे, कारण की पेमेंट 2019चं होतं ते आपण 2020ला केलेलं आहे, म्हणजे चालू वर्षाशी निगडीत नाही आहेत. चालू वर्षाशी निगडीत असलेले खर्च अधिक करा, चालू वर्षाशी निगडीत नसलेले खर्च मागील वर्षाचे खर्च आहे, मागील वर्षामध्ये घ्यायचे होते म्हणून इथून काढून टाकावं लागतील आहे. काढून टाकण्यासाठी त्याला ऋणे करायचं, मायनस करायचं. कन्सेप्ट लक्षात आला? करंट इयर आउटस्टँडिंग प्लस करायचे, प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग मायनस करायचे. करंट इयरलाच ऍट द एंड ऑफ द इयर म्हटलं जातं आणि प्रिव्हियस इयरला ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर म्हटलं जातं. याच दोन प्रकारे कन्सेप्ट प्रीमियमचं सुद्धा आहे. प्रीमियम रिसिव्ह मध्ये करंट इयरचं आउटस्टँडिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल 2020च्या अंतिमला असलेले आउटस्टँडिंग प्लस करायचे आणि 2019च्या एंडिंगला असलेले आउटस्टँडिंग मायनस करायचे. मित्रांनो, पुन्हा एक अति महत्वाची गोष्ट, जे पद मायनस करायचे आहे आपण फॉर्म्युल्यामध्ये मायनस करणं लिहितो, परंतु रक्कम लिहित असताना मायनस करणं आपण विसरतो. मायनसचे पद अकाउंटिंग मध्ये प्रत्येक वेळेस कंसात लिहायचे, ब्रॅकेटमध्ये लिहायचे. म्हणजे सामान्य पद अधिकचं आहे परंतु कंसातलं पद मायनसचं आहे हे लक्षात राहतं. ही सवय ठेवा, ही प्रॅक्टिस ठेवा, जेणेकरून तुमचं सर्व कॅल्क्युलेशन हे अचूक आलं पाहिजे. त्यानंतर एक्सपेन्सेस रिलेटेड टू क्लेम हे क्लेम मध्ये प्लस करायचे असतात. क्लेम झाल्यानंतर त्याचे जे काही लिगल एक्सपेन्सेस असतात, स्क्रुटिनीचा खर्च असतो, इन्व्हेस्टिगेशनचा खर्च असतो, क्लेमला पेड करण्यासाठी अनुषंगिक जे खर्च आहेत, निगडित खर्च जे आहेत, हे क्लेमच्या अमाउंट मध्येच प्लस करायचे असतात. त्यानंतर क्लेम्स ऑन रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड आणि क्लेम्स ऑन रिइन्शुरन्स सिडेड. कमिशन मध्ये बघितल्याप्रमाणे पुनर्विमा स्वीकृत आणि पुनर्विमा दिलेला असे दोन पद असतात. याला आपण म्हणतो रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड आणि रिइन्शुरन्स सिडेड. रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड हे डेबिटचंच पद आहे म्हणून रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड वरती प्लस करायचं. याच्या विरुद्ध, याच्या अपोजिट रिइन्शुरन्स स्वीकृतच्या अपोजिट असतं रिइन्शुरन्स दिलेलं. म्हणून रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड असलं तर प्लस करायचं, रिइन्शुरन्स सीडेड असलं तर मायनस करायचं, कारण की हे विपरीत उलट पद आहे. हे बेरीज वजाबाकी झाल्यानंतर जे आउटर कॉलम राहतो त्याला म्हटलं जातं क्लेम्स रिलेटेड टू करंट इयर, चालू वर्षाशी अनुषंगिक असलेला दाव्याचा रक्कम. याच प्रकारे प्रीमियमची रक्कम काढायची. प्रीमियम रिसिव्ड करंट इयर प्लस मायनस प्रिव्हियस इयर. त्याच प्रकारे प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड अधिक करायचं आणि प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स सीडेड मायनस करायचं. इथे एक नवीन पद आलेलं आहे प्रीमियमशी निगडीत, बोनस इन रिडक्शन ऑफ प्रीमियम. बोनस इन रिडक्शन ऑफ प्रीमियम समायोजनामध्ये दिलेलं असतं, हे पद दिलेलं असतं तर अधिक करायचं. ही बेरीज वजाबाकी झाल्यानंतर अंतिम राशी जी राहील ती आउटर कॉलमला लिहायचं. ही महत्वाची राशी आहे, कारण की याच अमाऊंट वरती, नेट प्रीमियम वरती आपलं 100% किंवा 50% रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्कची रक्कम राहतं. महत्वाचं प्रारूप होतं. मित्रांनो, बँकिंग कंपनीचे जसे फॉर्मॅट तुम्हाला आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पीडीएफ फॉर्म मध्ये डिटेलमध्ये दिले, त्याच प्रकारे हे फॉर्मॅट पूर्ण तुम्हाला मी आपल्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डिटेल्समध्ये देणार, जेणेकरून तुम्हाला त्याच्या नोट्स काढता येतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीटचे प्रारूप काय आहेत. तदनंतर आपण माहिती करून घेणार आहोत रिइन्शुरन्स सीडेड काय आहे, रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड काय आहे आणि रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क अति महत्वाचा जो भाग आहे त्यावरती वारंवार मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले जातात. या प्रारूपामध्ये प्रीमियम कॅल्क्युलेशनची प्रोसेस आणि क्लेम कॅल्क्युलेशनची प्रोसेस याशी रिलेटेड पद हे एमसीक्यू मध्ये तुम्हाला निश्चितरित्या दिलेल्या राहतील. म्हणून फॉर्मॅट समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.